मराठा क्रांती मूक मोर्चाच्या समर्थनार्थ सांगलीत महिलांनी मोटरसायकल रॅली काढली आहे। या रॅलीद्वारे मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन देखील या महिलांनी केलं आहे। 27 सप्टेंबरला सांगलीत मूक मोर्चा काढण्यात येतोय आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भगवे झेंडे आणि बॅनर बघायला मिळतात। लाखोंच्या संख्येने महिला आणि युवती या मोर्चामध्ये सहभागी व्हावीत यासाठी मराठा रणरागिणी रस्त्यावर उतरल्यात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक सावंत यांनी। सांगलीत मंगळवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी सांगली नगरी सज्ज झालेली आहे। सांगलीतील सर्व समाज एकवटलेला आहे। या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आधी ठिकठिकाणी जनजागृती रॅल्या काढल्या जात आहेत। आपल्यासोबत काही अशाच मराठा समाजातील आणि सर्वच समाजातील या महिला भगिनी आहेत ज्यांनी सांगलीमध्ये आज मराठा क्रांती रॅलीच्या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी मोठी रॅली या ठिकाणी काढलेली आहे आणि उद्या लाखोंचा जनसमुदाय सांगलीमध्ये एकवटणार आहे आणि याच्याच प्रदर्शन करण्यासाठी याचीच जागृती करण्यासाठी या सर्व मराठा समाजातील रणरागिणी रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि ठिकठिकाणी मुख्य चौकामध्ये जाऊन हे प्रबोधन करतायत आणि उद्याचा मोर्चा यशस्वी करण्याच्या दृष्टीनं महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न आज सुरू झालेले आहेत। आपल्यासोबत काही रणरागिणी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। मला सांगा की तुम्ही आज रॅली काढलेले, काय उद्देश आहे नेमका याचा? आम्ही आज रॅली काढलेले ह्या उद्देशाने की महिलांच्या मध्ये जागृती व्हायला पाहिजे। म्हणजे मी चालले तुम्ही पण या, ही ह्या पाठीमागची आमची भावना आहे। महिला ह्यामध्ये लाखो संख्येने उपस्थित आहेत, हे आम्हाला ह्या रॅलीतून दाखवायचं आहे। मला एकच म्हणायचं आहे की मुलींनी इथे स्वतंत्रपणे फिरलं पाहिजे आणि त्यासाठी पहिल्यांदा पुरुषांची त्याला साथ लागते। तर स्वतःहून मी हे म्हणते की उद्या तुम्ही रॅलीमध्ये सहभाग करावा। एकंदरीतच या रणरागिणींनी या ठिकाणी रॅली काढलेली आहे आणि ही रॅली आता सांगली शहरातील मुख्य चौकांमधून ही रॅली आपल्याला दिसत आहे। ही रॅली मुख्य चौकांमध्ये फिरणार आहे आणि दिवसभर हे सांगली शहरामध्ये प्रबोधन करणार आहेत। जास्तीत जास्त महिला आणि युवतींची गर्दी या रॅलीसाठी वाढावी आणि उद्या लक्षणीय संख्या महिलांची दिसावी या दृष्टीनं या सर्व महिलांचा प्रयत्न सुरू आहे।